नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर ऑफ सायन्स हा जो या डिपार्टमेंट अंतर्गत जो MSc कम्प्युटर ऑफ सायन्स हा जो कोर्सेस येत आहे, तर या कोर्सेसची आता बघा स्पॉट राऊंडला सुरुवात होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी अगोदर तुम्हाला एक कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागत असते. त्या एक्झामच्या मार्कच्या बेसिसवर तुमची पुढची ॲडमिशन प्रोसेस असते. तर आता जो MSc कम्प्युटर ऑफ सायन्स हा जो कोर्स आहे, तर या कोर्सेसचे फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड होऊन गेलेले आहे. त्यानंतर मग आता शेवटचा जो राऊंड राहिलेला आहे स्पॉट राऊंड. तर स्पॉट राऊंड थ्रू ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यासाठी जे नोटिफिकेशन जे आहे तर ते नोटिफिकेशन आलेलं आहे. तर त्याच विषयी विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन ऑफ कॅन्डिडेट्स, डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर ऑफ सायन्स, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, नोटीस फॉर ॲडमिशन स्पॉट राऊंड म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो स्पॉट राऊंडला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला वरचा जो QR कोड दिलेला आहे, स्कॅन फॉर कोड फॉर मॅप लोकेशन, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर कोणत्या डिपार्टमेंटला जायचं आहे त्यासाठी तुम्ही हा QR कोड जो आहे या ठिकाणी दिलेला हा QR कोड स्कॅन करा, म्हणजे तुम्हाला मॅपचं लोकेशन मिळून जाणार आहे. त्यानंतर येथे बघा, प्लीज नोट दॅट कॅन्डिडेट्स हू अटेंड प्रिव्हियस ॲडमिशन राऊंड बट डिड नॉट गेट ॲडमिशन or any candidate who were not called for round first, round second may attend the spot admission round to be held on 1st August 2025. या ठिकाणी बघा, आता ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटलेलं नव्हतं किंवा या अगोदर फर्स्ट राऊंडमध्ये नाव होतं परंतु ते अटेंड करता नाही आलं किंवा सेकंड राऊंडला नाव होतं परंतु त्यांना तिथे ॲडमिशन घ्यायचं जे आहे तर त्यावेळेस ते हजर नव्हते किंवा ॲडमिशन त्यांनी घेतलेलं नव्हतं. आता ते सर्व जे विद्यार्थी आहे किंवा जे फर्स्ट राऊंडला सुद्धा राऊंडला नाव नाही आलेलं, त्यानंतर सेकंड राऊंडला पण नाव नाही आलेलं, असे विद्यार्थी सर्व तुम्ही स्पॉट राऊंड थ्रू तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मग आता जो स्पॉट राऊंड जो आहे तर तो स्पॉट राऊंड कोणत्या तारखेला आहे, तर या ठिकाणी त्यांनी डेट पण दिलेली आहे 1 ऑगस्टला. 1 ऑगस्टला तुम्हाला डायरेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्या ठिकाणी स्पॉट राऊंड थ्रू तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मग त्यासाठी जागा किती व्हॅकंट राहिलेला आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे. आता त्या ठिकाणी बघा रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे दुपारी 2 वाजता. दुपारी 2 वाजेच्या अगोदरच तुम्ही त्या ठिकाणी पोहोचून जायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जागा किती व्हॅकंट आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कॅटेगरीनुसार त्यांनी माहिती सुद्धा आपल्याला दिलेली आहे. प्लीज नोट दॅट 9 सीट्स आर व्हॅकंट ॲज पर द फॉलोविंग टेबल. फक्त 9 जागा ज्या आहेत तर त्या 9 जागा ज्या आहेत तर त्या व्हॅकंट राहिलेल्या आहे. मग कॅटेगरीनुसार किती आहे या ठिकाणी बघा, OBC साठी बघा 3 जागा आहे, SC कॅटेगरीसाठी 2 जागा, SC-BC साठी 1 जागा आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे बघा DTA साठी 1 जागा आणि त्यानंतर हेवरच्या ज्या होत्या तर SPPO कोटामधल्या होत्या. आणि त्यानंतर बघा अदर युनिव्हर्सिटी कोटामधल्या किती आहे बघा, यामध्ये ओपनची 1 आहे आणि OBC कॅटेगरीची 1 जागा आहे, म्हणजे अदर युनिव्हर्सिटीच्या आहे ह्या 2 जागा. आणि समजा जर अदर युनिव्हर्सिटीचे जर कॅन्डिडेट भेटले नाही तर SPPU म्हणजेच आपल्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधले विद्यार्थी घेऊ शकता. म्हणून हा स्पॉट राऊंड ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचंच आहे त्या ठिकाणी तुम्ही हजर राहायचं आहे 1 ऑगस्टला. त्यामध्ये बघा खाली काय दिलेलं आहे, प्लीज नोट दॅट ड्यू देअर इंटरचेंजेबिलिटी इन द रिझर्वेशन ॲज पर द ऑर्डिनर. या ठिकाणी जो ऑर्डिनर दिलेला आहे त्या नियमानुसार सीट मॅट्रिक्स मेन्शन अबोव मे चेंज, त्यानुसार ते चेंज करू शकता. या ठिकाणी तुम्ही बघून घ्या एकदा, जे व्हॅकंट सीट्स राहिलेले आहे त्यानुसार ते ॲडमिशन करणार आहे. जर त्या कॅटेगरीची जर जागा नसेल तर मग ते चेंज करून इतर विद्यार्थ्यांना देऊ शकता. परंतु त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे स्पॉट राऊंडला तुम्ही तिथे प्रेझेंट असले पाहिजे. मग त्या स्पॉट राऊंडला जाताना डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, ओरिजिनल लागणार आहे की नाही, त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. या ठिकाणी बघा जनरल इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, तुम्हाला जायचं यायचं काय पैसे मिळणार नाही, म्हणजे युनिव्हर्सिटीला जायचं आहे म्हणून तुम्हाला पैसे देणार का ते असं काहीच तुम्हाला मिळणार नाही. या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे.
त्यानंतर बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, तुम्हाला माहितीच आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे. त्यानंतर मग तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे या ठिकाणी बघा, रिक्वायर्ड डॉक्युमेंट ओरिजिनल लागणार आहे, प्लस एक सेट जो आहे तर एक सेट तुम्हाला झेरॉक्स कॉपीचा अटेस्टेड कॉपी पाहिजे, म्हणजे तुमचं सिग्नेचर करायची आहे स्वतःची. डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे बघा, कॅन्डिडेट्स मस्ट प्रोड्यूस द फॉलोइंग ओरिजिनल डॉक्युमेंट्स अलॉंग विथ वन सेट ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन. म्हणजे 1 ऑगस्टला तिथे जाताना तुम्हाला सेल्फ अटेस्टेड एक झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल असे लागणार आहे. डॉक्युमेंटचे नाव दिलेलं आहे बघा, सेल्फ अटेस्टेशन सर्टिफिकेट, सेल्फ अटेन्शन सर्टिफिकेट जे आहे तर ते लागणार आहे. त्यानंतर PH सर्टिफिकेट लागणार आहे, जर तुम्ही PH कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर 12वीचं मार्कशीट लागणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी मग 12वीचं मार्कशीट प्लस तुमचं एक सर्टिफिकेट पण असतं, ते सर्टिफिकेट पण जवळ राहू द्या. दोन्हीपैकी जे लागणार तर ते तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंटसाठी तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे ते व्हेरिफिकेशन करून घेतील आणि जमा करताना झेरॉक्स सेट जो आहे तर तो तुम्हाला द्यायचा आहे. बॅचलर डिग्री फायनल इयर मार्कशीट बघा, म्हणजे तुमचा आता आपला हा कोर्स जो आहे तर तो कोणता आहे, MSc कम्प्युटर ऑफ सायन्स. तर तुम्हाला मग बॅचलर ऑफ कम्प्युटर ऑफ सायन्स जे मार्कशीट आहे तर ते मार्कशीट लागणार आहे. जर ते मिळालेलं नसेल तर जे आपण ऑनलाईन रिझल्ट जो आहे तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट, जे रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थी आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर मग पुढचं डॉक्युमेंट्स लागणार आहे महाराष्ट्र डोमसाईल सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात तर ते सर्टिफिकेट मिळतं तर ते तुम्हाला लागणार आहे. नॉट रिक्वायर्ड इफ द कॅन्डिडेट हॅज पास बोथ HSC आणि HSC फ्रॉम महाराष्ट्र. बघा आता जे विद्यार्थी तुमचं 10वी असेल किंवा 12वी तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पास असाल, म्हणजे अशा प्रकारे म्हणजे 10वी आणि 12वी हे जे आहे तर ते महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही शिकलेले असाल तर अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे डोमसाईल नसलं तरी चालेल, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला 10वीचं किंवा 12वीचं 10वी 12वी हे दोन्ही पण तुम्हाला दाखवावे लागणार आहे, त्याचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट. त्यानंतर बघा नॉन क्रिमिनल लागणार आहे, ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं त्यांना नॉन क्रिमिनल द्यावं लागणार आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर स्पोर्ट्स डिफेन्स कोटा सर्टिफिकेट, जर तुम्ही स्पोर्ट्स कोट्यातून किंवा डिफेन्स कोट्यातून जर तुम्ही ॲडमिशन घेऊ इच्छित असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट असेल तर, त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट फॉर स्टुडंट्स कमिंग फ्रॉम अदर युनिव्हर्सिटी. बघा जे अदर युनिव्हर्सिटीचे आपण जागा बघितलेल्या आहे, OBCची एक आहे आणि ओपनची एक आहे, असे जर विद्यार्थी असाल अदर युनिव्हर्सिटीचे तर त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट जे आहे तर ते मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर बघा TC आपला ट्रान्सफर सर्टिफिकेट, तसेच त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट आपण 12वी पर्यंत म्हणत असतो आणि ग्रॅज्युएशन नंतर त्याला आपण TC म्हणत असतो, तर ते लागणार आहे. त्यानंतर इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट फ्रॉम SPPU इफ द डिग्री इज फ्रॉम फॉरेन युनिव्हर्सिटी इफ रिक्वायर्ड. बघा जर तुम्ही फॉरेन युनिव्हर्सिटीमधील डिग्री असेल तर त्यांना इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे. तर अशा प्रकारे 13 डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे, प्लस एक झेरॉक्स कॉपीचा सेट लागणार आहे सेल्फ अटेस्टेड. त्यानंतर बघा फी पेमेंट इन्स्ट्रक्शन, द ॲडमिशन fee must to be paid on the same day of the admission round through admission portal after the verification of all relevant documents and eligibility creations. The link will be provided at the time of admission for fee and syllabus details. Please visit खाली दिलेली जी लिंक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदा जर तुम्ही फी पेड केली नंतर ती तुम्हाला मिळणार नाही, कारण म्हणजे एकदा पेड केली आणि लगेच तुम्हाला ॲडमिशन घ्यायच्या वेळेस जर तुम्हाला फी भरावी लागणार आहे तर त्यानुसारच तुम्हाला तयारीनं जायचं आहे. म्हणजे जी काही फी असेल तुमची तर ती फी लगेच भरा आणि तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते प्रोव्हिजनली कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे लिगल डिक्लेमर अँड अंडरस्टँडिंग, तर हे तुम्ही वाचू शकता.
त्यानंतर काही क्युरीज असतील, काय माहिती लागत असेल तर या ठिकाणी फोन नंबर पण दिलेला आहे, ईमेल पण दिलेला आहे, यावर तुम्ही कॉल किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जो डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर ऑफ सायन्स या अंतर्गत जो कोर्सेस येत आहे MSc कम्प्युटर ऑफ सायन्स अकॅडमिक इयर 25-26 साठी, तर याचे जे ॲडमिशन चालू झालेले आहे कॅप राऊंड थ्रू, म्हणजे राऊंड फर्स्ट झालेला आहे, कॅप राऊंड नाही सॉरी राऊंड फर्स्ट झालेला आहे, राऊंड सेकंड, आता त्यानंतर स्पॉट राऊंड असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आहे पण त्यांचं राऊंड फर्स्टमध्ये नसेल, राऊंड सेकंडमध्ये नसेल, परंतु तुम्ही जी कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन आहे तर ती जर तुम्ही दिलेली असेल आणि तुम्हाला जर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी नक्कीच हा स्पॉट राऊंड जो आहे तर तो अटेंड करा. या ठिकाणी लोकेशनचा QR कोड दिलेला आहे, या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही त्याचं लोकेशन मिळवू शकता. ॲडमिशनला जाताना एक ओरिजिनल सेट तसेच एक झेरॉक्स सेट सेल्फ अटेस्टेड करून घ्या आणि 2 सेट ठेवा, एक एक्स्ट्रा असू द्या. आणि त्यानंतर जी काही फी लागणार आहे तर ती फी पण लगेच सांगितली भरायला, तर लगेच तुम्हाला भरावी लागणार आहे, म्हणून त्यानुसार ह्या तयारीनं जायचं आहे. रिपोर्टिंग टाइम तुमचा 2 जरी असला तरी तुम्ही लवकर 9-10 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचून जा. म्हणजे काय जो फॉर्म वगैरे भरायचा आहे तिथं जाऊन तुम्ही माहिती घेऊन घ्या की प्रोसेस कशी आहे, ॲडमिशन प्रोसेस कशी आहे, तसेच इतर तुम्ही माहिती घेऊ शकता. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे की तुम्हाला हॉस्टेलचा, तर डिपार्टमेंटनुसार हॉस्टेल जे आहे तर ते हॉस्टेल त्या ठिकाणी जेव्हा तुमचं ॲडमिशन कन्फर्म होतं तर त्यापुढे तुम्हाला फॉर्म भरताना येस नो तुम्हाला हॉस्टेल लागतं का, तर त्या ठिकाणी तुम्हाला येस किंवा नोचा ऑप्शन येतो. ज्यांना हॉस्टेल लागतं त्यांनी येस करा, मग तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये जे हॉस्टेल आहे तर ते हॉस्टेल मिळणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जो MSc कम्प्युटर ऑफ सायन्स हा जो कोर्सेस आहे तर त्याच्या स्पॉट राऊंड विषयी आपण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.